मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. ऊर्जेच्या वाढत्या किमती आणि जगभर निर्माण होत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये पर्यायी ऊर्जेचा मार्ग म्हणून सोलर ऊर्जेकडे वळण्याचं आवाहन संगमनेर येथील प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर कंपनीचे मालक, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, क्लास ए कॉन्ट्रॅक्टर विश्वजित वसंतराव कुलकर्णी यांनी केलं आहे. C24 तासचे प्रतिनिधी शावीज शेख यांच्याशी बोलताना सोलर ऊर्जेचे फायदे सविस्तरपणे त्यांनी स्पष्ट केले. कुलकर्णी म्हणालेत की सोलर प्रणाली बसवल्यास घरामधील वीज निर्मिती स्वतः करता येते आणि त्यामुळे भविष्यामध्ये इलेक्ट्रिकल कार, इलेक्ट्रिकल बाईक तसेच इंडक्शन किंवा इलेक्ट्रिकल शेगड्या वापरल्यास गॅस, पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित कामही कमी होऊ शकतात. परिणामी घराचं वीज बिल देखील शून्य येतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारकडनं सोलर प्रकल्पासाठी आकर्षक सबसिडी उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती देताना कुलकर्णी म्हणालेत की 1 किलोवॅट सोलरसाठी सुमारे 30,000 रुपये, 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये, तर 3 किलो ते 7.5 किलोवॅटपर्यंत सुमारे 78,000 रुपये हे सरकारी अनुदान मिळत आहे. आणि याशिवाय 3 राष्ट्रीय बँका आणि संगमनेरमधील 2 पतसंस्थांकडनं सोलर बसवण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर सुमारे 6.5% व्याजदर आहे. कुलकर्णी पुढे म्हणालेत की त्यांच्या कंपनीकडनं दर्जावरती कोणतीही तडजोड केली जात नाहीये. नामांकित कंपन्यांचे सोलर प्लेट्स मजबूत आणि रस्ट प्रूफ GI स्ट्रक्चर, पॉलिकॅप इन्व्हर्टर आणि उच्च प्रतीच्या वायरिंगचा वापर या ठिकाणी केला जातोय. ग्राहकांना उत्तम सेवा आणि मजबूत प्रणाली देणं हेच आमचं ध्येय आहे, असं त्यांनी म्हटलं. सोलर प्रणाली बसवण्याचा प्रत्यक्ष अनुभव सांगताना गुलेवाडी येथील रहिवासी रमेश मंडलिक यांनी म्हटलंय की प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर कंपनीकडनं सोलर बसवल्यानंतर माझ्या घराचे वीज बिल पूर्णपणे शून्यावरती आलंय. त्यांच्या दर्जेदार कामांमुळे आता मी घरी AC बसवण्याचा देखील विचार करतोय. सोलर बसवल्यामुळे मला मोठा फायदा झालाय. सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. सोलर प्रणालीबाबत अधिक माहितीसाठी आणि सेवा घेण्यासाठी प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलरच्या कार्यालयाचा पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्स समोर, पुणे नाशिक महामार्ग, संगमनेर. आणि अधिक माहितीसाठी 74 18 06 92 08 आणि 92 84 40 18 40 या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन कंपनीकडनं करण्यात आलं आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर C24 तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर हे काय प्रोव्हाइड करतोय, काय म्हणणार आहात या निमित्ताने आपण नागरिकांना? प्रथमेश इलेक्ट्रिकल्स आणि सोलर ही गेल्या 30 वर्षापासून ग्राहकांना किंवा सरकारी कामे करते. आम्ही क्लास ए गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहोत आणि गेल्या 3 वर्षापासून सोलर, रूफटॉप सोलर ची सेवा देत आहोत. यात औद्योगिक, वाणिज्यिक किंवा व्यापारी आणि घरगुती ग्राहकांना सेवा देतो. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यात आमचे सोलर पॅनलचे कामं चालू आहेत आणि इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन वगैरे जे कामं आहेत ते राज्यात व राज्याच्या बाहेरही चालू आहेत, मध्य प्रदेश वगैरे यासारख्या ठिकाणी. या सोलर सिस्टममध्ये आम्ही पूर्णपणे ब्रँडेड वस्तू वापरतो, जसे काही वारी, अदानीचे सोलर पॅनल, जे काही त्याला स्ट्रक्चर लागतं, लोखंडी स्ट्रक्चर लागतं, ते पूर्णपणे GIचं असतं.
त्याला गंज वगैरे लागू शकत नाही आणि भरपूर दिवस ते टिकू शकतं. आणि त्यात वापरणारी वायरिंग वगैरे ही सुद्धा आम्ही चांगल्याच क्वालिटीची वापरतो. इन्व्हर्टर वगैरे सुद्धा, पॉलिकॅब वगैरे. आणि आपण सर्व्हिस जर म्हणताल तर सर्व्हिस ही आम्ही कोणत्याही ग्राहकाचा आम्हाला जर फोन आला की सिस्टीम संदर्भात किंवा काही शंका असल्या तर 4 ते 5 तासात माणूस आमचा तिथं जाऊन त्यांचं शंका समाधान करून येतो. आम्ही वाजवी दरात सेवा देण्याचं कारण म्हणजे यासाठी लागणारे जे सर्व कामगार आहेत हे प्रथमेश इलेक्ट्रिकल्सचेच कामगार आहेत. यात दलाल, कमिशन एजंट वगैरे असं कोणताही प्रकार नाही. त्यामुळं आम्ही डायरेक्ट ग्राहकाला संवाद साधून त्यांच्याशीच दर ठरवून किंवा सेवा देतानाही ग्राहक डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करतो. त्यामुळं फसवणूक होण्याचे किंवा जास्त दराने विकण्याचं असे काही प्रकार घडत नाही. अत्यंत वाजवी दरात आम्ही ही सिस्टम देतो. रोपटॉप सोलर हे नागरिकांना कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे, काय म्हणणार आहात यावर आपण? सध्याचा जर उन्हाळ्याचा आपण विचार केला तर घरी प्रत्येकजण फॅन, कूलर किंवा AC हे 24 तास वापरतो. बाहेर जास्त टेम्परेचर असल्यामुळं हे 24 तास हे साधनं वापरले जातातच. त्यामुळं नॉर्मली वीज बिल जास्तच येतं. तर त्याला सोलर हा एक पर्याय ठरून तुमचं बिल याही काळात आम्ही 0पर्यंत आणू शकतो सोलर सिस्टमद्वारे. ते कसं झिरो येणार, कशा पद्धतीने येणार, आता नागरिकांना प्रश्न आहे. या सिस्टममध्ये 2 मीटर बसवले जातात. एकतर आम्ही सोलरद्वारे किती वीज निर्मिती केली याची मोजमाप एका मीटरमध्ये होतं. आणि दुसरं, रात्रीच्या वेळेस आपल्याला महावितरण शिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळं रात्रीच्या वेळेस जी काही आपण वीज महावितरणकडून वापरतो त्याची नोंद एका मीटरमध्ये होते व जनरेशनची आपण दिवसभर जे काही सोलरद्वारे वीज निर्मिती केली आहे किंवा जनरेट केली आहे त्याची नोंद एका मीटरमध्ये होते. आणि त्याची जी वजाबाकी आहे ती वजाबाकीचंच बिल MSB देते. आणि आपण ते मोजून मापूनच बसवलेलं असल्यामुळं, सोलर सिस्टम असल्यामुळं निश्चित बिल 0 करून द्यायचं. त्या हिशोबानेच आपण त्या तेवढे किलोवॅट ग्राहकांना बसवतो. या निमित्ताने हे जे सोलर आपण सांगताय का 0 लाईट बिल येणार आहे, परंतु नागरिकांना प्रश्न पडला आहे का ज्यांच्याकडे पैसे नाही, ज्यांना सोलर बसवायचंय पण आर्थिक परिस्थिती अशी आहे का लगेच कॅश देऊ शकत नाही, तर अशा पद्धतीने तुमच्याकडे काय सुविधा आहे आणि काय स्कीम आहे का त्याच्यामुळे त्यांच्या ग्राहकांना फायदा होईल त्यांचं तुमच्यामुळं, असं काय म्हणणार आहात? आमच्या कंपनीचे 4-5 नॅशनलाइज बँकेची कर्जासाठी, ग्राहकांच्या कर्जासाठी टायअप केलेला आहे. 2-4 पतसंस्था सुद्धा संगमनेरच्या यात आम्हाला मदत करतात. त्यामुळे त्यांना त्वरित कर्ज मंजूर करून देण्याची सुविधा आम्ही देऊ शकतो. आणि अर्थातच गव्हर्नमेंट सुद्धा 30, 60 आणि 78 अशा पद्धतीने सबसिडी देते ग्राहकांना किलोवॅटनुसार. हे ग्राहकांना फायदेशीर होऊ शकतं आर्थिक बाबतीत. सध्या जी जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, यामध्ये गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसं सोनं चांदीत तर वाढ झालेलीच आहे. तर आपण या निमित्ताने काय म्हणणार आहात, काय प्रतिक्रिया आपली या निमित्ताने आहे? मी खात्रीशीररित्या सांगतो की यासाठी प्रथमेश सोलर हाच एक पर्याय आहे. कारण इलेक्ट्रिसिटी आपण ज्यावेळेस जनरेट करतो त्यात तुम्ही इंडक्शन शेगडी घेऊन गॅसचा खर्च वाचवू शकता. तसेच गॅस गिझरच्या ऐवजी इलेक्ट्रिक गिझर, पाणी तापवण्यासाठी जे गिझर वापरलं जातं
ते इलेक्ट्रिक गिझर बसूनही तुम्ही गॅसची बचत करू शकता. आणि तिसरं म्हणजे जर तुम्ही EV जर घेतली, 2 व्हीलर म्हणा किंवा 4 व्हीलर, तर आपली घरगुती याच्यात दोन्ही चार्ज होऊ शकतात आणि त्या अशा पद्धतीने पेट्रोल, डिझेल व गॅसवर आपल्याला मात करता येऊ शकते. आणि ही जी सोलर ही जी आहे ही सूर्यापासून येणाऱ्या किरणांपासून तयार होते. यात कोणत्याही प्रकारचं पोल्युशन नाहीये. तसेच राष्ट्राचा सुद्धा जर आपण विचार केला तर कोळसा जाळून वीज जे तयार करतात ते पण वाचणार आहे यात. त्यामुळं आपला देश हा हिरवागार राहून आणि स्वस्तात आपण वीज निर्माण करू शकतो. निश्चितच. आपण खूप मोलाची माहिती आज या निमित्ताने दिलेली आहे की जे युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे यामध्ये अनेक बाबींचे दर वाढत आहे. अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे आणि त्यालाच पर्याय म्हणून आपलं सोलर पॅनल बसवल्यामुळे जे EV बाईक असेल किंवा इलेक्ट्रिकल बाईक जी कार असेल ती वापरावी. चांगल्या पद्धतीने आपण या निमित्ताने आज प्रतिक्रिया दिलेली आहे. या निमित्ताने आपण काय नागरिकांना आवाहन करणार आहात? आमच्या संस्थेचं संगमनेरमध्येच ऑफिस आहे की जे मालपाणी लॉन्स समोर किंवा शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी जे बिल्डिंग आहे शेतकी संघाचीच त्यामध्ये आहे, वरच्या मजल्यावर आहे. आणि गेल्या 30 वर्षापासून आम्ही इलेक्ट्रिकल क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे आमच्या अनुभवाचा ग्राहकांना निश्चितच फायदा करून देऊ हेच मी सर्वांना माझ्यातर्फे जाहीर विनंती करतो. आमच्याकडून जर सोलर बसवले तर त्याचे निश्चितच लाईफ टाईम फायदे आहेत. कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण लॉंग टर्म बेनिफिट घेऊ शकता. कार्बन उत्सर्जन कमी करू शकता. पर्यावरणयुक्त अशी ही सुविधा आहे. ही वीज निर्मिती डायरेक्ट सूर्यापासून येणाऱ्या उष्णतेपासून तयार होत असल्यामुळे आणि जवळपास मोफतच असल्यामुळे अशा युद्धजन्य परिस्थितीला आपण सामोरं जाऊ शकतो निश्चित कमी खर्चात. आणि निश्चितच यात राष्ट्राची प्रगती तर होणार म्हणजे आपण हातभार लावू शकतो. तरी आपण सर्वांनी प्रथमेश इलेक्ट्रिकल्स अँड सोलर आमचं कार्यालय नाशिक पुणे हायवेवर संगमनेर येथेच मालपाणी लॉन्स समोर किंवा शेतकी संघाच्या पेट्रोल पंपाच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावर आहे. आणि आमचा संपर्क नंबर 74 98 069 208 व 92 84 40 18 40 असा आहे. आमची स्वतःची वेबसाईट पण आहे व जस्ट डायल होऊनही तुम्ही आमची सेवा घेऊ शकता. नमस्कार, मी रमेश मंडलिक, राहणार मालपाणी नगर संगमनेर. तर मी जिल्हा बँकेमध्ये सर्व्हिसला असल्याने जोपर्यंत सर्व्हिसला होतो तोपर्यंत मला पगार चालू असल्याने काही समस्या जाणवल्या नाहीत. पण माझी रिटायरमेंट झाल्यानंतर काही दिवसातच मला काही समस्या समोर येतील असं वाटायला लागलं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या होती खर्च कमी करणं. तर महत्त्वाच्या ज्या बाबी होत्या त्याच्यामध्ये रोजच्या वापरासाठी लागणारा खर्च कमी करणं गरजेचं होतं. तर त्याच्यामध्ये दूध, इलेक्ट्रिकल बिल, पेट्रोल, गॅस हे दैनंदिन वापरामध्ये येणाऱ्या खर्चाच्या समस्या होत्या. तर मग मी त्याच्यातून विचार करून काही गोष्टींचा हे केला की मला सोलर हा पर्याय बऱ्याच ठिकाणी मी वाचलेलं होतं, ऐकलेलं होतं, हा असू शकतो. तर मग कुणाकडे हे करायचं सोलर चौकशी? तर मला चौकशी आणती एक भरोशाची फर्म प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर यांच्याकडं माहिती मिळाली. तर मी संपर्क केला
तर सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी संपर्क केल्यावर खूप उत्स्फूर्त मला त्याची माहिती दिली. आणि पुढं मग मी सोलर इन्स्टॉलेशन करायचं ठरवलं. तर त्याच्यामध्ये अडचण पैशांची तर होतीच, पण बाकीच्या क्वालिटी, त्याचा दर्जा असेल, टिकाऊपणा असेल आणि सर्व्हिस, ह्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. तर त्यांनी मला त्या गोष्टीमध्ये विश्वस्त केलं. तर मी 3 किलोवॅट माझ्या वापराकरता किंवा माझा जो वापर आहे त्याच्याकरता तेवढी सर्व्हिस, तेवढे किलोवॅटचं सोलर पसंत केलं. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा माझा जो बेनिफिट झालेला आहे, तर त्याच्यामध्ये माझं जे 2,500-3 हजार लाईट बिल होतं, तर ते प्रथम झिरो झालं. पहिल्या महिन्यापासूनच ती सुरुवात होती. तर लाईट बिल झिरो झाल्यावर मला मग आता उरलेले आपले युनिट आहे त्याचा कसा बेनिफिट घ्यायचा असा विचार मी केला. त्याच्यानंतर इंडक्शनचा वापर केल्यामुळं, इंडक्शन इलेक्ट्रिक शेगडी, तर त्याचा वापर केल्यामुळं माझा साधारण गॅसचा महिन्याभरामध्ये साधारण 800 ते 1,000 रुपयाची बचत झाली. तर मग शोधातच होतं आणखी काय बचत करता येईल. मग त्याच्यानंतर इलेक्ट्रिक गिझर बसवलं. तर इलेक्ट्रिक गिझरमुळं पुन्हा गॅस वाचला. म्हणजे आता बघा गॅसमध्ये किती बचत झाली असेल. त्यानंतर एक माझ्याकडं इलेक्ट्रिक व्हेकल होतीच. तर इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये साधारण 3-4 युनिटमध्ये माझी इलेक्ट्रिक व्हेकल पूर्ण चार्ज होती, साधारण 100 किलोमीटरसाठी. तर ते युनिट, हे जादाचे जे युनिट या 3 किलोवॅटच्या सिस्टीममध्ये तयार व्हायचे, त्याच्यामध्ये ते युनिट कव्हर झाले. आणि यानंतर एक पुढचं असं होतं का लाईट बिल वाचलं. इलेक्ट्रिक व्हेकलमुळं साधारण 2 ते 2.5 हजारापर्यंत महिन्याचं पेट्रोल वाचलं लोकल फिरण्यासाठी. गॅस गिझरमुळं गॅस वाचला, इंडक्शनमुळंही गॅस वाचला. तर ही सगळी ऊर्जा किंवा ही सगळी वीज निर्मिती जी झाली ती सोलरमुळं झालेली. सोलर सिस्टीम मी इन्स्टॉल केल्यामुळं झाली. आणि मग असं लक्षात आलं का साधारण 3-1 हजारापर्यंत लाईट बिल येत असेल तर 3 किलोवॅटची सिस्टीम कशी फायदेशीर आहे. मग प्रथमेश सोलरकडे मी याच्याकडे इन्स्टॉलेशन करून घेतल्यामुळं मला त्याची क्वालिटी मिळाली सगळ्यात महत्त्वाचं. आणि लाईट बिल झिरो त्यांनी गॅरंटी दिली होती, त्याप्रमाणे लाईट बिल झिरोच राहिलं. पेट्रोलचा खर्च वाचला, गॅसचा खर्च वाचला. मधल्या काळामध्ये एक अशी समस्या उद्भवली, तर माझे ते लक्षात आले नाही, घरी एक लग्न कार्य असल्यामुळं. तर एकदम त्यांनी जे सांगितलं होतं साधारण 12 युनिट दिवसाला तयार होतात 3 किलोवॅटचे, महिन्याला 360 होतील. तर मध्ये 3-4च युनिट तयार व्हायला लागले. मला लाईट बिल येतं काय अशी शक्यता वाटायला लागली. तर मी त्यांच्याशी संपर्क केला असता 1 तासाच्या आत त्यांनी माणसं पाठवून काय समस्या होती ती, कारण आजूबाजूला रस्त्याचं काम चालू होतं, बिल्डिंगचं एक काम चालू असल्यामुळे त्याच्यावर प्रचंड धूळ बसली होती. तर येऊन त्यांनी ताबडतोब ते सांगितलं की धूळ साफ करा, अमुक होईल. म्हणजे काही तासाच्या आत त्यांनी ती सर्व्हिस दिली. त्याचा परिणाम असा झाला, मी सोलर पॅनल साफ केल्यामुळं तर पुन्हा वीज निर्मिती माझी साधारण आता तर साधारण 16-17 युनिट इथपर्यंत दिवसाला व्हायला लागली. पर्यायाने आता माझं जे कन्झम्पशन आहे किंवा माझा जो वापर आहे, इलेक्ट्रिक व्हेकल, लाईटचा जो वापर आहे, इंडक्शन आहे, गॅस गिझर, इलेक्ट्रिक गिझर आहे, तर याच्यातूनही माझी आता वीज शिल्लक राहायला लागली. साधारण 30 ते 40% वीज म्हणजे युनिट शिल्लक राहतात. तर मी आता विचार करतोय मग AC घ्यावं का. तर मला आता इथून पाठीमागं प्रश्न पडायचा, AC मुळं लाईट बिल खूप येतं. तर माझं ACचं जे कन्झम्पशन आहे ते माझ्या उरलेल्या युनिटमध्ये होत आहे आता. तर मग मी AC का घेऊ नये आणि आपण स्वतः वीज निर्मिती केलेल्या विजेचा फायदा का घेऊ नये. तर मी आता त्यासाठी ACचा विचार करतोय. म्हणजे पर्यायाने बघा, एक याच्यामुळं एक चांगल्या क्वालिटीचं सोलर सिस्टीम बसवल्यामुळं तर माझी वीज निर्मिती सुद्धा भरपूर होते. सर आपण किती वर्षापासून वर्ष झाले का सोलर बसवलं आणि
जे अनुभव सांगितलेले तर आपण समाधानी आहात का? मग काय आव्हान करणार आहात आपण नागरिकांना? तर आता मी साधारण 1 ते 1.5 वर्षापूर्वी सोलर सिस्टीम बसवलेली आहे. तर याच्यामध्ये एवढे जर माझे फायदे होतात, तर नागरिकांनी ही जी अखंड ऊर्जेचा स्रोत आहे, सूर्यापासून वीज निर्मिती सोलरमुळं होते. तर नागरिकांनी सोलर सिस्टीम बसवून घ्यावी आणि त्याचा फायदा पण बसवताना एक क्वालिटी सोलर सिस्टीम बसवली गेली पाहिजे. तर ती क्वालिटी सोलर सिस्टीम आपल्या म्हणजे या कुलकर्णी साहेबांची जी फर्म आहे, गेल्या 25 ते 30 वर्षाची त्यांची अनुभवाची परंपरा आहे, सेवेची परंपरा आहे, त्या सोलर सिस्टीमकडून बसून घ्यावी अशी माझी विनंती आहे आणि त्याचा फायदा निश्चितच होणार आहे. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.